नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार TET-बद्दल आली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, आधी CTET होणार की TET? 4,80,000 उमेदवार कोंडीत, भाषेची भिंत आणि पॅटर्नचा घोळ। राज्यात एकीकडे पहिल्या टप्प्यातील 30,000हून अधिक शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलच्या कासवगतीमुळे रेंगाळलेली असतानाच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आगामी सप्टेंबर महिन्यात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। परिषदेने अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर केली नसली तरी केवळ सप्टेंबर या संभाव्य महिन्यामुळे राज्यातील तब्बल 4,80,000 उमेदवारांमध्ये तीव्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। आधी CTET की आधी TET या कात्रीत उमेदवार अडकले असून राज्यभरातून या नियोजनाला कडाडून विरोध होत आहे। TET आणि CTET या दोन्ही परीक्षांच्या माध्यमासोबतच त्यांच्या अभ्यासक्रमातही कमालीची तफावत आहे। CTET परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेत देण्याची सोय आहे, तर राज्याची TET मराठी आणि इंग्रजी माध्यमातून देता येते। भाषेच्या या भिंतीसोबतच दोन्ही परीक्षांची मूळ रचना वेगळी आहे। केंद्रीय CTET स्मरणापेक्षा आकलन आणि वियोजनावर आधारित प्रश्न विचारण्यावर भर देते, तर राज्यात TETचा प्रमुख भर अद्याप स्मरणावर आधारित प्रश्नांवरच अधिक असतो। त्यामुळे दोन्ही परीक्षा एकाच शिक्षक पात्रतेसाठी असल्या तरी उमेदवारांना प्रत्येक परीक्षेची तयारी पूर्णपणे स्वतंत्रपणे करावी लागते। राज्य परीक्षा परिषदेतर्फे सन 2013 पासून आतापर्यंत एकूण 8 वेळा TET परीक्षा घेण्यात आली आहे। तर उमेदवारांच्या चसे होल पट्टीचे 4 प्रमुख कारणे। पहिलं कारण आहे दुहेरी अभ्यासक्रमाचा ताण। पूर्वीच्या पेपरफुटीच्या प्रकरणामुळे TET लांबणीवर पडली। आता CTET आणि TET एकाच वेळी आल्याने विद्यार्थ्यांना दुहेरी अभ्यासाचा ताण आहे। दुसरं कारण आहे तारखेचा सस्पेन्स आणि वेळेची चणचण। परीक्षेसाठी किमान 3 ते 4 महिन्याचा अवधी मिळणे गरजेचे आहे, मात्र तारीख निश्चित नसताना केवळ सप्टेंबरचा सस्पेन्स ठेवल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। तिसरं कारण आहे निकालाचा टक्का घसरण्याची भीती। गेल्या TETचा निकाल अवघ्या 4 ते 5% लागला होता। आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या काठिण्य पातळीमुळे हा टक्का आणखी घसरण्याची भीती आहे। चौथं कारण आहे परीक्षा यंत्रणेवरील अविश्वास। परीक्षा केंद्र निकाल आणि जुने तांत्रिक घोळ यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अशीच अस्वस्थता आहे। राज्यातील TET निकालाची आजवरची स्थिती बघूया। पहिलं आहे घटक आणि दुसरं आहे वर्ष आणि माहिती। घटकामध्ये एकूण घेतलेल्या परीक्षा आहे 8 वेळा 2013 ते 2026 पर्यंतचं। एकूण प्रविष्ट उमेदवार होते 29,74,000 आणि 74,600 उमेदवार। एकूण उत्तीर्ण उमेदवार झाले होते 8 वेळा 1,06,633। सरासरी उत्तीर्णाचे प्रमाण आहे सुमारे 3.5%। तर ही होती TET-बद्दल आली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।